ज्या घरात कुलदेवीची उपासना केली जाते तिथे काय घडतं माहितीये का? घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी हळूहळू दूर होतात, आर्थिक स्थिती सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला समाधान मिळतं. कारण कुलदेवी म्हणजे फक्त श्रद्धा नाही, ती आपल्या कुटुंबाची संरक्षक शक्ती आहे. आपल्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते जी आपल्या घराची रक्षा करते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण तिची उपासना विसरतो आणि तेव्हाच सुरू होतात काही संकेत. जसे घरात सतत भांडणं होणं, पैसा येतो पण टिकत नाही, कामात अडथळे येतात, मन कायम अस्वस्थ राहतं. हे सर्व काही योगायोग नाही. कधी कधी हे कुलदेवी नाराज असल्याचे संकेतही असू शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये कुल आणि परंपरा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक कुळाचं संरक्षण करणारी त्या वंशाची आद्य शक्ती म्हणजे कुलदेवी. कुलदेवी ही केवळ एक देवता नाही, ती संपूर्ण कुटुंबाची आधारस्तंभ आणि ऊर्जास्थान मानली जाते. कुलाम रक्षतीती कुलदेवी, अर्थात जी कुळाचं रक्षण करते ती कुलदेवी. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही उपासना केवळ धार्मिक विधी नाही, ती आपल्या मुळांशी जोडले जाण्याची एक माध्यम आहे. जेव्हा आपण कुलदेवीची मनोभावे भक्ती करतो तेव्हा आपल्या जीवनात आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक स्तरावर सकारात्मक बदल घडू लागतात. कुलदेवीच्या कृपेनं अशा प्रकारे संकटांचं निवारण होतं आणि जीवनात समृद्धी येते. एवढंच नाही तर कुलदेवीची उपासना करणं ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र परंपरा मानली जाते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी शक्ती तर आहेच, म्हणूनच कुलदेवीची मनोभावे उपासना केल्यानं जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात. ते कसे हेही सविस्तर बघूयात. कुलदेवी ही कुळाची जननी मानली जाते. तिची उपासना केल्यानं कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. घरातील अरिष्ट, आजारपण आणि नकारात्मक शक्तींपासून देवी आपलं संरक्षण करते. अनेकदा कुंडलीत पितृदोष असल्याने कामात अडथळे येतात. शास्त्रानुसार कुलदेवीची सेवा केल्यानं पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषाची तीव्रता कमी होऊन घरातील मंगल कार्यातील अडथळे दूर होतात. शिवाय आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव वाढलाय. कुलदेवीचे नामस्मरण आणि तिची आरती किंवा तिची उपासना केल्यानं देखील मनाला विलक्षण शांती मिळते. संकटाच्या काळात खचून न जाता धैर्यानं सामोरं जाण्याचं आत्मबळ आपल्याला प्राप्त होतं. याचबरोबर कुलदेवीच्या आशीर्वादामुळे वंश वृद्धिंगत होतो, अशी ही श्रद्धा आहे. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होऊन त्यांना सन्मार्ग मिळतो. मुलाच्या आयुष्यात यश आणि समृद्धी येण्यासाठी कुलदेवीची उपासना ही फलदायी ठरते. ज्या घरावर कुलदेवीची कृपा असते तिथे अन्नाची आणि धनसंपत्तीची कमतरता कधीच भासत नाही. व्यवसायात वृद्धी होणं आणि नोकरीत पदोन्नती मिळणं यांसारख्या गोष्टी कुलदेवीच्या आशीर्वादाने सुलभ होऊ लागतात. नियमितपणे कुलदेवीचा कुळाचार जसे गोंधळ, नैवेद्य किंवा